अरे गोल्या, कुठं चाललं रे एवढ्या घाई घाईनं पळत पळत? एक वेळ बापालाही नाही विचारत बाबा कशी आहे काय चाललं, धावत धावत कुठं चाललं? एवढं लग्नाला चाललं का? अहो बाबा, मी धावत धावत तुमच्या सूनबाईले मोबाईल घेऊन द्यायला चाललो. लग्न झाल्यावरची गोष्ट वेगळी, आता बोला लागते ना, म्हणून मी लवकर लवकर चाललो बाबा, म्हणून तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. हो रे, आत्ताच कायले मोबाईल पाहिजे रे? लग्न झाल्यावर राहतेस ना, तुझा मोबाईल तिला होते. काय एवढ्या घाईघाईनं चाललं? आजच बापाला विचारून नाही राहिलं, लग्न नाही झालं काही नाही, फक्त साखरपुडा झाला तर तुझे तेवरच बदलले रे बाबा. काय तर बायकोले मोबाईल करणं, बापाकडे मोबाईल नाही आहे एवढ्या दिवसाचं, तर पण एक वेळ विचारलं नाही का बाबा एक मोबाईल घेऊन देऊ का तुला? पण बायकोसाठी पाय ना कसं फळफळ धावत करून ते का गड्यात एवढी मोठी चेन चष्मा बिश्वा लावून कुठं मटकून जसं चालला जसा काही. अरे बाबा, तुम्हाला काय मोबाईल पाहिजे ना हो? तुम्हाला तर काय कधी जाणार ना कधी राहणार तुम्हाला स्वतःला नाही माहीत. मग मोबाईल घेऊन करता का स्मार्ट मध्ये? का ते तिथे जाऊन मसानकुटीमध्ये का सेल्फी घेणार आहे तुम्ही? काय करता आता? ते बायको होणार आहे, बोललं चाललं चांगलं वाटते, नाही तर मग लग्न झाल्यावर तेवढं काय राहते, पहिलेच बोलायला मजा येते, समजलं बाबा? रे किती कमी ना माणूस आहे रे तू. माझ्याबद्दल असा विचार करते रे कुत्र्या तू? मला एवढं हे म्हणते का तू? मरणाचे दिवस माझे आले काहून रे? मी तंदुरुस्त आहो, का झालं मला यानं? तू माझ्या मरणाची वाट पाहताय बायको आणण्यासाठी? एवढं लहानाचं मोठं केलं तुले, काच्यासाठी केलं रे कुत्र्या? याच्यासाठी माकडा कुठचं तरी भलताच हे आहे रे तू. आताच तुझे हे असे लक्षण आहे, काय लग्न झाल्यावर आम्हाला हाकलून देते का काय करते का? तुमचे विचार बाबा, माझे तसे काही विचार नाही आहे तुम्हाला हाकलाचे ना वगैरे. हा, तुमची अगर तो इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता, माझ्या लग्न झाल्यावर कुठे जाऊन राहू शकता, समजलं? म्हणलं एकच थापड मारीन ना, सगळं विचारूनच जाणार. कुठचं आहे ना, कुठं राहत आहे ना, का होत आहे विचारून जाणार ना, म्हणणार मी कोण आहे, समजलं ना?